श्रोते हो नमस्कार. स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. श्रोते हो, आज मी श्री स्वामी समर्थ महाराज 21 अध्यायांचे पारायण केलेले आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होत आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर नेहमी राहू दे अशी मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर श्रोते हो, याआधी मी तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण कसे करायचे ते सांगितले आहे. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज 21 अध्याय पारायण पोथीचे वाचन कसे करायचे ते सांगणार आहे. आपली कोणतीही इच्छा मनात धरून आपण हे पारायण केले तर नक्कीच आपली ती इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात. आपले स्वामी हे खूपच कृपाळू तसेच दयाळू आहेत, याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. हे पारायण करण्यासाठी काही जास्त साहित्य लागणार नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल. श्रोते हो, खरं सांगायचं झालं तर या सेवेने स्वामी महाराजांनी माझ्या आयुष्याचे सोने केले आहे. चला तर मग हे पारायण कसे करायचे ते आपण पाहूयात. श्री स्वामी समर्थ 21 अध्याय नित्य पारायण पोथी अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री स्वामी समर्थ 21 अध्याय नित्य पारायण पोथी वाचनांची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे असे स्वतः श्री गुरुचरित्रकार म्हणतात. अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री स्वामी समर्थ 21 अध्याय नित्य पारायण पोथी. पारायण काळात कोणकोणते नियम पाळायचे आहेत ते आपण पाहूयात. देवघर परिसरातील जागा स्वच्छ करून जागेवर चौरंग ठेवून वस्त्र अंथरून थोड्याशा तांदूळाची रास करावी. मधोमध श्री गणपती बाप्पा म्हणजे सुपारी ठेवावी. चौरंगाच्या सभोवती रांगोळी काढावी. साजूक तुपाचा दिवा, धूप किंवा अगरबत्ती लावावी. अत्तर असल्यास मूर्तीस किंवा प्रतिमेस अत्तर लावावे. मन प्रसन्न ठेवावे. पारायणाच्या वेळी मध्येच इतरांशी बोलू नये व पारायणाच्या काळात जागेवरून उठू नये. ग्रंथपठण हे भावनेने करावे. पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या कुटुंबातील पितर, कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, आईवडील, गुरु यांचे स्मरण करून त्यांचे अनन्य भावनेने आशीर्वाद मागावे. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख बसावे. पारायण करताना श्री स्वामी समर्थ महाराज यांचेवर पूर्ण श्रद्धा ठेवावी. मन शांत आणि पवित्र ठेवावे. वाचन एका लयीत सुस्पष्ट असावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक जागाच असावी. दिवसभर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा मनामध्ये सारखा जप करावा. पारायणाचे प्रारंभी शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस आहे. पारायणाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन सुचिरभूतपणे व सोवळ्यानेच करावे. बसण्यासाठी स्वच्छ धूत वस्त्र आसन असावे. पारायण काळात वाचनकर्त्याने मांस, मच्छी, दारू आणि दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये. सामुदायिक पारायण सोहळ्याने विशेष फलप्राप्ती होत असते. आता जेवणामध्ये दूध भात घ्यावे. मीठ, तिखट, आंबट, दही, ताक हे सगळं वर्ज्य करावे. साखर घ्यावी. गव्हाची पोळी, तूप घेता येईल. देवघरात किंवा देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या कांबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. पारायण सप्ताह पूर्ण झाल्यावर सुपारीतून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विसर्जन करावे. नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. आता या महान ग्रंथाच्या पारायणाची फलश्रुती काय आहे ते आपण पाहूयात. या पोथीच्या पारायणाने आध्यात्मिक प्रगती व आत्मशुद्धी होते. या पोथीच्या पारायण करणाऱ्या कुटुंबाचे दास्यत्व श्री स्वामी समर्थ महाराज स्वीकारून कुटुंबाचे रक्षण करतात. अशा कुटुंबात लक्ष्मीचा निरंतर वास राहतो. वाचनकर्त्यास नोकरी, व्यवसाय प्राप्ती होते. व्यवसायात प्रगती होते. तसेच प्रगतीतील अडथळे दूर होतात. वाचनकर्त्यावर कुलदेवता प्रसन्न होऊन अमाप कृपा करते.
धनधान्य सुखसंपत्ती प्राप्त होऊन दुःख व दारिद्र्यातून मुक्तता होते. पारायणकर्त्याची इच्छित कार्यसिद्धी होऊन कोणतेही असाध्य काम साध्य होते. पारायणकर्त्याची खोट्या आरोपातून मुक्तता होते. विवाह इच्छुकांना त्यांच्या विवाहातील अडथळे दूर होऊन इच्छित स्थळी विवाह होतात. वास्तूमध्ये वाईट शक्तीचा त्रास होत असल्यास त्या शक्तीचा नाश होतो. मुलांचे आईवडिलांशी वारंवार भांडण होत असल्यास अशा कुटुंबाने या ग्रंथाचे पारायण केल्याने कुटुंबातील कलह कमी होऊन घरात सौख्य नांदते. पतीपत्नीमध्ये होत असलेल्या विकोपाची भांडणे मिटून एकोपा निर्माण होतो. घरात सुख व शांतता नांदते. पोथी पारायण सप्ताह पूर्ण झाल्यावर नैवेद्य दाखवावा. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. नैवेद्य अर्पण करून पाणी सोडावे. नंतर आरती करावी. सर्व देवतांना नमस्कार करावा. मंत्र पुष्पांजली म्हणावी आणि फुले अक्षता वाहून स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी. या पोथीची किमान 1 किंवा 2 प्रती इच्छित व्यक्तीस भेट म्हणून द्यावी. श्री स्वामी समर्थ महाराज, माझी भक्ती गोड मानून तुम्ही सतत आमच्या घरात वास्तव्य करावे, दया करावी अशी हात जोडून नम्र प्रार्थना करावी. दर्शन घ्यावे, प्रसाद ग्रहण करावा व आनंदाने जप करावा. तर श्रोते हो, हे मी पारायण 7 दिवसांचे केलेले आहे. 21 अध्यायानुसार रोज 3-3 अध्याय मी वाचणार आहे. तुम्हीही या श्रावण महिन्यामध्ये हे पारायण नक्की करा. स्वामींची कृपा तुमच्यावर नेहमीच राहील. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.